आता समाज माध्यमांमध्ये किंवा प्रसार माध्यमांमध्ये बघत आहोत की त्या ठिकाणी अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध चालू आहे आणि हे युद्ध सुरू असताना त्या ठिकाणी इराणने असं सांगितलंय की स्ट्रेट ऑफ होर्मुझ ज्या ठिकाणाहून त्या ठिकाणी तेलच्या जहाजांची वाहतूक होते. जवळजवळ देशामध्ये येणाऱ्या तेल वाहतुकीपैकी 20% अधिक तेल साठा हा त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून येतो आणि नक्कीच त्या ठिकाणी अशा बातम्या आल्यात की इराणने त्यावर तो मार्ग बंद करण्यासाठी त्यांचा त्या ठिकाणी जोर दिसत आहे. हे अशा बातम्या आल्यामुळे त्या ठिकाणी सोशल मीडियामध्ये लोकांच्या अफवा किंवा त्या ठिकाणी सोशल मीडियामध्ये अफवा पसरवल्या गेल्यात की भारतामध्ये देखील तेलाचा तुटवडा होणार आहे आणि म्हणून काही पंपांवर काल परवापासनं त्या ठिकाणी रांगाच्या रांगा लागत आहेत. आता जसं बघायला गेलं अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची तुटवडा आपल्या देशामध्ये होणार नाहीयेत. आमचं त्या ठिकाणी इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांसोबत आमचं बोलणं सुरू आहे आणि त्या कंपन्यांकडून असं सांगण्यात येत आहे की आपल्याला जरी त्या ठिकाणाहून उद्या तेल पुरवठा झाला नाही तर रशियासारख्या देशाकडून आपण आज त्या ठिकाणी मोठ्यात मोठा साठा आपण घेत आहोत आणि जर बघायला गेलं तर कुठल्याही पेट्रोल पंपावर किमान 3 दिवस पुरेल इतका पेट्रोल डिझेलचा साठा असतो आणि आपल्या देशाकडे 90 दिवस पुरेल, म्हणजे आपण बघितलं तर 3 महिने पुरेल इतका आपल्या देशाच्या रिफायनरीजमध्ये त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा साठा आहे. तर नक्कीच मला असं वाटतं की अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारची पेट्रोल डिझेलची उणीव आपल्याला भासणार नाही. तर आपल्या या माध्यमातून मी त्या ठिकाणी ग्राहकांना आवाहन करू इच्छितो की आणि सुनिश्चित करू इच्छितो की अशा प्रकारचा कुठलाही तेलाचा तुटवडा होणार नाही. आम्ही अहिल्यानगर जिल्हा पेट्रोल डीलर असोसिएशनच्या वतीने सर्व ग्राहकांना त्या ठिकाणी सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल अशा प्रकारचे कुठल्याही पेट्रोल पंपावर उणीव भासणार नाही. नक्कीच त्या ठिकाणी जर ग्राहकांनी अचानक गर्दी केली आणि जास्तीत जास्त त्या ठिकाणी पेट्रोल डिझेल जर उचललं तर काही प्रमाणामध्ये असं होण्याची शक्यता आहे, परंतु आपल्या तिन्ही ऑइल कंपन्यांकडून पुरवठा हा सुरळीत चालू आहे. परिस्थितीमध्ये कुठेतरी इंधनाचे दर देखील वाढणार असल्याच्या काही बातम्या समोर येत आहेत. काय या संदर्भात जर त्या ठिकाणी युद्ध असं सुरू राहिलं तर नक्कीच पेट्रोल डिझेलच्या किमती, कच्च्या तेलाच्या किमती त्या ठिकाणी वाढतील. मला वाटतं काल जवळजवळ 60% या किमती वाढून प्रति बॅरल त्या ठिकाणी $73 इतक्या या किमती वाढलेल्या आहेत. जर आपण बघितलं तर आज त्या ठिकाणी ₹100 च्या आसपास पेट्रोलचे भाव आहेत आणि मग असं असताना जर युद्ध आणखी 15 दिवस पुढे लांबलं तर कदाचित या ठिकाणी आपल्या रुपयाची डॉलरच्या प्रमाणामध्ये घसरण देखील होऊ शकते. कच्च्या तेलाच्या किमती वाढू शकतात आणि त्याचा परिणाम कदाचित आपल्या पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये होऊ शकतो.